एवढाच आहे. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं हा जगाचा सिद्धांत आहे. पण ज्याचं अंतकरण शुद्ध असतं त्या स्पर्शानं खडे परीस होतात हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. म्हणून तर तुका म्हणे माझे चित्त शुद्ध. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. माझ्या अंतकरणाचा परिणाम का झाला नाही? जरी तर परिसरावरती परिणाम होतो, लोखंडावर होतो, खड्यावर होतो, औषधावर होतो, विषावरती होतो, माझ्या अंतकरणाने का धारण केलं नाही? आज मला एक दृष्टांत द्यायचा होता, मी काही वेळेमुळे थांबलो होतो, तरी पण सांगू का? मला सांगायचा होता प्रसंग, पण तिथं विषय वेळ लागू लागला आणि मला इकडे येण्याची घाई होती. तो मी थोडासा कंटिन्यू करतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहुरी युनिव्हर्सिटीला भेट देण्याकरता निघाले, राहुरी युनिव्हर्सिटीला, तेव्हा नगर सोडलं की इळद नावाचा घाट आहे. राहुरी पास केली, राहुरीत गेली आणि परत येताना नदीला पाणी आलं, नावेत टाकून त्यांची गाडी अलीकडे आणली. मग त्या इळद घाटात त्यांची रात्री गाडी बंद पडली. रात्रीचा टाइम होता 12-12:30. प्रसंग असा बाका घडला, त्यांच्यासोबतचा ड्रायव्हर आणखी एक व्यक्ती होता. त्याला सांगितलं काहीतरी पर्याय पाहिजे. आता पूर्वीचा तो काळ काय पर्याय नाही, मागे पुढे काय दिसणार, तेव्हा एवढी काय कुंपण होते, रोड वाहतूक एवढी नव्हती. तिने सांगितलं तो काहीतरी पर्याय शोध. तोपर्यंत मी काय करतो, जरा रियाज करतो. आंबेडकरांनी डिक्की खोलून त्यातली पेटी काढली आणि आंबेडकर हार्मोनियम वाजवत बसले. प्रचंड नॉलेज आहे ना हार्मोनियमचं, सुंदर. बडोदेकराची तिनं थाटातली एक लावणी गाऊ लागली. आंबेडकर बडोदेकर, काल त्याचा फोटो पाहिला मी, त्याचं नाव विसरून झालं मी. ते सुंदर गाऊ लागले आणि गात असताना अचानकपणे त्यांच्या कानावरती एक आवाज आला. तो मे बी कदाचित तो वाघांचा असावा. वाघाचा आवाज आला, त्यांचं गाणं थांबलं, ड्रायव्हरचं बोलणं थांबलं. सोबतचा व्यक्ती भयभीत झाला. समोरून पाहिजे डोळे चमकले, वाघच. त्या टायमाला दोघं घाबरले. आंबेडकरांच्या चेहऱ्यावरती कसलाच भाव नव्हता. आंबेडकर चेहरा शांत चेहरा होता. त्यानं सांगितलं, गुरुजी साहेब, वाघ आहे वाघ, गाडीत बसावं लागेल आपल्या सर्वांना, तुम्ही काळजी करू नका. आज तर माझ्या जीवनाचा उद्धार होईल. काय घडलं? मी तुकोबारांच्या गाथेवरती प्रचंड मोठी निष्ठा ठेवली. आंबेडकरांच्या विधाने त्यांचे चरित्र वाचले मी. हे त्यांचं द अनटचेबल नावाचा अस्पृश्यतेच्या संबंधातला त्यांचं ग्रंथ वाचा, सर्व त्यांचं चरित्र वाचा. तुकोबारा प्रचंड निष्ठा आंबेडकरांची, प्रचंड निष्ठा. त्यांना सांगितलं, तुकोबाराच्या अभंगामध्ये एक साक्षी पुरावा मी वाचलेला आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रही न खाती सर्प. तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने भजन केलं तर तुम्हाला साप आणि वाघही काही करत नाही. आता तुकोबारा म्हणलेत तर मग आज परीक्षा देण्याची वेळ. आणि आंबेडकरांनी तुकोबाराचे अभंग गायला सुरुवात केली. एकदम शुद्ध अंतकरणाने अभंग गायले. तिने स्वतःच्या जीवनात स्वतः प्रसंग लिहून ठेवला आंबेडकरांनी, की माझ्या जवळ असं 10 फुटाच्या अंतरावरती आलेला वाघ, सोबतचे दोघं गाडीत बसले, मी गात राहिलो, तुकोबाराच्या अभंगाने मला न्याय दिला आणि माझ्या जवळ आलेला वाघ माझ्याकडे पाहून परत स्वतःचं जीवन समर्पित केले गाथा. जर तुमचं अंतकरण जर शुद्ध असेल तर तुमच्यावरती, म्हणून तर नाथांच्या पाठीमागे सापाचा असा फणा दिसतो, फोटोवरती दिसतो ना. जगमित्र नागा अंबाजोगाई परळीला जर कधी गेलात तर ते सापासोबत वाघासोबत फिरायचे. संपूर्ण सर्वश्रुत असणारा योगी चांगदेव स्वस्ती श्री वटेशू जो लपुणी जगदाबासो दावी मध्ये असो प्रगटाला करी. प्रगट येत होतो दिसे तपित होतो आभासे प्रगटणार कौशल कोणता जो आपल्या बुळा दृष्टी असून अखंड राहते आत्मज्ञान रूप ज्ञान रूप जो. ते योगी देखील स्वतः साप हातात घेऊन वाघावरती बसून आला. का? तुमचं अंतकरणाची स्थिती बदलली की वस्तू तुमच्यावरती परिणामच करत नाही. हा जर जगाचा सिद्धांत आहे मग तुकोबा म्हणले माझ्याबद्दल का घडलं नाही? तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निमित्ती जनमत. या कथा दृष्टांत दिला अभंगाच्या पहिल्या चरणात.
चंदनाचे वासे धरतील नाक सांगतो डब्बा चंदनाचे वासे नाराज नाहीत ना तू टाळी वाजव ना वाजव तर मनातून वाजव काय कीर्तनकारांनी असा भावनेत कीर्तन करावं की आजचं शेवटचं कीर्तन आहे तसं ऐकणाराची हीच भावना असावी आपला शेवट तर नसला आज माझे गुरुजी सांगायचं जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं माहिती का जे 7 मिरॅकल सांगितलं ना 7 आश्चर्य जगातलं सर्वात मोठं अथवा आश्चर्य आपण सकाळी उठलो आणि आपण जिवंत आहेत हे कळालं की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य मी तर सकाळी उठलो डोळे उघडले आणि मला कळलं की मी आज जिवंत आहे मी हसतो मस्त हसतो आहे हाय आज हाय 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 आज आहे काने फाटा हाय आज साईधाम होते वाटतात खुश प्रसन्न गतम कालचा विजय आज आहेत ना पण उद्याचं काय कर्म आहे हो कल्पना आहे का उद्याची काय घटना घडेल प्रसन्न मनाने जगावं तर महाराज हार घालत होते महाराजांनी हार आणला जांभळे महाराज ते दोघं तिघं फोटो गेले तरी बारकं पोरगं पळत आलं दर्शन घेऊन आलं फोटो काढताना मी हसलो आणि हसावं माणसानं काय होतं फोटो काढताना फोटो चांगला आला नाही दुसऱ्या सुद्धा लोकांनी पाहिलं लोक म्हणजे गुण होतो हे होतं काय आपला विद्रूप चेहरा राहण्यापेक्षा आपल्या स्माईलनं चेहरा चांगला राहतो प्रसन्न राहतं मग आणि चांगल्या व्यक्तीचं लक्षण असतं ज्या माणसाला दुसऱ्याचं काही बरं वाटत नाही का ते माणसं प्रसन्न म्हणत राहतात काही माणसं खरंच बरी असतात तुकोरावले चंदनाचे वासे माझ्या तुमची दोघं बाजूला नवीन बसली म्हणून तुम्ही प्रमाण म्हणलो नाही तर डबल प्रमाण झाले म्हणायची गरज होती पण मी तुमच्या दोघाला न्याय भेटावा प्रमाण झालं होतं विठोबा भजन झालं त्यानंतर प्रमाणाची गरज होती पण माझं मन असं म्हटलं जोपर्यंत प्रमाण येत नाही तो तुम्ही खुडखुड करणार ताप देणार थापा टाकली म्हणजे मला कोणाचं म्हणणं तुमच्या मनातली घालमेल मी जाणून अगोदरच घेतली मी न्याय दिला पाहिजे वक्त्याचं काम असतं ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याला सोबतच्याला न्याय देता आला पाहिजे
नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला आपले सत्कार मागत त्याला पहिले. माझे गुरुजी सांगायचे, ज्याला स्वतःची खुर्ची सोडता येते ईश्वर त्याला खुर्ची तयार करत असतो. ते नेमकं आपलं उलट आपण सोबत मूर्खांना घेऊन फिरतो. ते उतरलं की स्तुती पाठक सुरू. माहित नाही तुम्हाला लय आवाज. अरे म्हणलं गेल्या महिन्यात तिने तर कीर्तन पाडलं नाही कळलं. पावशीर गुळ खालून बेसो गात होतं म्हणलं. आणि गावचं भूषण म्हणलं हे नाही कळलं भूषण. चंदनाचे वासे दृष्टांत पहिला दिला. फार गोडे तू कोणा भांडू लागली. मी भांडता भांडता समजू. तसं अभ्यास करणारा विद्यार्थी भांडतो सरांशी. भांडतो गेले तो भांडतो. जर रिझल्ट लागला, दोघं रिझल्ट ऐकायला गेले, मी सांगता सांगता थांबलो होतो, परत पुढे कंटिन्यू करतो. दोघं जर स्कूलमध्ये गेले रिझल्ट ऐकण्याकरता, एक जण म्हणतो सर रिझल्ट. ज्याच्या हातात पेढ्याचा बॉक्स होतो सर मला किती टक्के मार्क्स पडले. सर म्हणे बाळा तुला 98% मार्क्स पडले. तो पेढ्याचा बॉक्स खाली ठेवून रडायला लागतो. नाही सर रॉंग बोलताय सर, तुम्ही चुकीचं बोलताय सर. अजिबात नाही, मला 99%ची अपेक्षा आहे. मी 1% मान्य करणार नाही. शेजारचं मला बाळा मी 35 वर खुश आहे. ती महाराष्ट्र शासनाची कृपा आठवीपर्यंत नापास करायची नाही. तो आरक्षणचा परिणाम तो तिथपर्यंत पोहोचलाच. पण मला मान्य नाही, मला 90%ची अपेक्षा आहे. कारण मी खेळू नाही, भांडू नाही, कुतू नाही, अभ्यासाने अभ्यासच केलाय. मला 1%ही मायनस नको. अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला ही घटना मान्य नसते. साधना करणाऱ्या व्यक्तीला जर उत्तर मिळालं नाही ना आपल्या पश्चातापाचं, तिथे रात्र झोपत नसते, झोपत नसतात. साधनेचा परिणाम होतो ना. पण साधनेकरता डोळ्याला पाणी आलं पाहिजे. आणखी सांगू का, मी माझ्या दररोज मनाला एक भाव सिद्ध करतो. मी तुम्हाला नाही पटणार माझं बोललं, पण तरी मी स्टेजवरून खरं बोलतो. नाही पटणार तुम्हाला, पण मी दररोज संध्याकाळी एकदा तरी ईश्वराला स्मरण करतो. निष्ठा माझी फक्त वाढव, माझी निष्ठा वाढव तुझ्याविषयीची. प्रचंड आहे पण ती मला खूप हवी आहे. कारण माझं मन मला म्हणतंय ज्या अर्थी माझा अंतकरण एक परिणाम घेऊन येत नाही, त्या अर्थी आणखी माझा अंतकरणाचा परिणाम तुझ्यापर्यंत पोहोचला नाही. होतो ना परिणाम. पुण्यामध्ये रुबी हॉलला जांभळे महाराज एक पद्धत आहे, आपण उद्या चौकशी करू शकता. बाळाचा नाळ ठेवता येतो. जन्मलेल्या बाळाचा नाळ ठेवता येतो तिथे. तुम्हाला ठेवून काय करायचं, ती पिढी तिची ठेवण्याची लॉकर आहे. कारण आता सायन्स इथपर्यंत पोहोचलंय. जर तुम्ही एखाद्या, माझ्या मित्राने ठेवला म्हणून सांगतो, माझ्या मित्राने साखरमधला आहे, त्याने त्याच्या मुलाचा ठेवला. 20 वर्षाकडे ठेवला. 20 वर्ष ती सांभाळून ठेवणार. त्याच्याकडे त्यांनी 4.5 लाख रुपये काहीतरी भरले. 20 वर्ष याकरता सांभाळायचा. कारण सायन्स इथपर्यंत पोहोचलंय. जर एखादा व्यक्ती त्याचा पोरगा जर ऍक्सिडेंटली जर त्याचा हात तुटला, हात जर तुटला की त्यानं लगेच त्या हॉस्पिटलला कळवायचं. त्या हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स घेऊन येणार, त्याला घेऊन उचलून घेऊन जाणार. आणि त्याचा जो नाळ ठेवलेला आहे त्या नाळावरून ते हार्मोन्स काढणार. आणि ते हार्मोन्स इंजेक्शन त्याला त्याच्या हातात देणार. ते हार्मोन्स सगळे हातात सोडणार. आणि त्या हार्मोन्सचा परिणाम परत त्याच्या हातातून हात फुटणार. त्याच्या हातातून हात फुटणार. त्याच्या बॉडीचा कोणताही जरी पार्ट गेला की आत्ताच सायन्स सांगतो. अंतकरणाचा परिणाम सांगू का, संत गोरोबा काकाचे हात नकळत पांडुरंगाची शपथ घेऊन पत्नीच्या अंगावरती पडले. दोन्ही हात तोडले. विठ्ठला तुझी शपथ घेतली होती कशी कसं बोले. आणि नामदेवाच्या कीर्तन जाऊन बसले. नामदेवांनी सहज सांगितलं हात वरती करून भजन करा. डोळ्याला पाणी आलं. देवा हात तुटलेत याचं दुःख नाही, तुझी साधना थांबली ही मला सहन होत नाही, सहन होत नाही. जसं छत्रपती शिवरायाच्या सैन्यामध्ये पुरंदरच्या तहमध्ये एक सैन्याचा हात तुटला होता. आणि राजाला फक्त बातमी कळाली की हात तुटला म्हणून. राजाला कळल्याबरोबर मांडीवरती घोड्यावरती मान टाकली. राजा धाड 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 करत गेले. आणि त्याला बातमी कळाली राजा मला भेटायला येतात. त्याच्या डोळ्याचं पाणीच थांबलं. त्याला पुढे गेल्या मावळीने असा बसवला आणि तो रडू लागला. तो रडतो हे पण राजाने विचारलं काय झालं रडायला. संसाराची चिंता वाटते. आम्ही असताना नाही व राजा. चिंता कशाची, युद्धात हात गेला म्हणून नाही राजा. रडण्याचं कारण काय, तो मला राजा एवढीच इच्छा होती, एकच स्वप्न बाळगलं होतं आयुष्यात, एकदा तरी शिवाजी राजा माझ्या घरी यावं आणि मी हाताने राजाला मुद्रा करावा. आज राजे घरी आले, मुद्रा करणारा हात नाही ना. राजा संधी द्या, दुसऱ्या हाताचं सुरू करायची इच्छा आहे. मोठ्या माणसाला हातपाय तुटल्याचे कधी दुःख नसतं, त्याची साधना थांबली त्याला सलत असते. काकांच्या डोळ्याचं पाणी थांबवत नव्हतं. नामदेवाच्या लक्षात आलं रे, आपण म्हणलो त्यांना हात वरती करा, पण काका तर रडतायत. नामदेवाने डोळे झाकले. नामदेव बोले काका आहे ते हात वरती करा, तुम्ही विठ्ठलाचं भजन करताय ना. काकाने प्रसन्न मनाने हात वरती केले. आहे एवढेच हात तुटलेले हात आणि विठ्ठल विठ्ठलाचं भजन करून आले. जगाचा सर्वात मोठा परिणाम
अंतःकरणाचा परिणाम इथपर्यंत डिझायरेशन तीव्रता म्हणतात ना, क्युरिओसिटी, जिज्ञासा, शेवटचं टोक विठ्ठल 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 म्हणता म्हणता आत्मभान ध्येयभान हरवलं आणि परिणामात अंतःकरण एवढं पांडुरंगाचं झालं की त्यांच्या अंतःकरणाला असं वाटलं मला हात फुटले, मी विठ्ठलाचं भजन करू लागलो. त्या अंतःकरणाचा परिणाम असा झाला जे 2021 मध्ये घडलं ते 700 वर्षापूर्वी गोरोबा काकाच्या अंतकाचा परिणाम त्यांच्या हातातून हात फुटला. मग तुकोबा त्याशी भांडू लागले, देवा जर त्यांच्या हातातून हात फुटतो तर तुका म्हणे माझे चित्त शुद्ध आहे, तरी का निंदिती जन्मस, माझा परिणामच या लोकांवरती का झाला नाही. यांच्यावरती परिणाम होण्याकरता तर डोंगर गाठले, यांच्यावरती परिणाम होण्याकरता संसाराचा त्याग केलाय. जाळून संसार बैसू लागणे कोणा करता, संसाराच्या नावे ज्याच्या करता केलं त्याच्यावरती परिणाम होत नाही. म्हणून तुकोबा दृष्टांत दिला, चंदनाचे वासे धरतील नाथ. दृष्टांत पहिला काळी वाजायचं तुला पहिला दृष्टांत दिला तुकोबाने, चंदनाचा परिणाम प्रत्येकावरती होतो, प्रचंड होतो, प्रचंड आणि प्रचंड होतो. थोडासा चंदनाचा प्रकारावरती घेतो. कर्नाटकमध्ये चंदनाचे प्रकार आहेत. बावन कशी ज्याला म्हणतो ना आपण, ओरिजिनल चंदन हे कर्नाटकमध्ये. वीरप्पन त्याची तस्करी करायचं ना, मारा गेला तो वीरप्पन. तुम्हाला ओरिजिनल कसं ओळखायचं, आमच्याकडे चंदन, आपल्याकडे आहे चंदन, आपण लावतो का लोकांना, नाही कळ आम्हाला लय लोक लावतो चालून बोलून. लावण्याचं चंदन वेगळं आहे आपलं. ओरिजिनल चंदन ओळखायचा एक सोपा उपाय सांगतो. उकळत्या तेलामध्ये जर तुम्ही एक थेंब जरी चंदनाचा टाकला तर त्याची 10 कमी होते, एवढी चंदनाची ताकद असते. झाड कसं ओळखायचं, आमचे गुरुजी म्हणायचे चंदनाच्या झाडाला बुड्यापासून शेंड्यापर्यंत सापाची वेळी असतात. सापानं वेढले असते चंदनाचं झाड. त्या वीरप्पन तसली विषारी साप मारत चंदनात उडली. दृष्टांत दिला चंदनाची सर्वात पहिली मूर्ती म्हणजे पुतळा सारनाथला बसवला गेला. तिथं गौतमांचं चित्र डाग दिला, चंदनाच्या लाकडावरती यांच्या चित्र डाग दिला बुद्धांच्या. प्रचंड भारतभर त्याची एक बोधिवृक्ष कलिकेना तत्वज्ञान प्राप्त झालं. मी आज जसं वारकरी संप्रदायामध्ये दर एकादश साजरी केल्या जाते, प्रत्येक एकादशीचं काही ना काही नाव असतं. परवा एकादशी झाली ना, एकादशीचं नाव आपण सुपला, प्रत्येक कार्तिक एकादशी, मोहिनी एकादशी, भागवत एकादशी. तसं बौद्धामध्ये वैशाख शुद्ध पौर्णिमेला बुद्धांची जन्म झाला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना साक्षात्कार झाला. पहिले आत्मज्ञान प्राप्त होऊन ते बुद्ध झाले, गौतमाचे ते बुद्ध झाले आणि बुद्ध त्यांनी प्रचार प्रसार केला. त्यांचा शेवट वैशाख शुद्ध पौर्णिमेला झाला. तिन्ही घटना एकत्र घडल्या. पौर्णिमेला जन्म, पौर्णिमेला साक्षात्कार आणि पौर्णिमेला शेवट, अशा त्यांच्यामध्ये पौर्णिमा साजरा करण्याची पद्धत आहे बौद्ध परंपरेमध्ये. आणि 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा कोणत्या कोणत्या नावाने का साजऱ्या केल्या जातात अशा 12 पौर्णिमा सांगून टाकतात की ज्या ते 90% लोकांना माहिती नव्हती. त्याकरता मला रात्रभर स्टडी करावा लागला. तो माझ्या उपयोगाचा आला. मला एका घटनेचा आनंद झाला, कारण बुद्ध कळणं आणि बुद्ध होण्यात फरक असतो. बुद्ध म्हणजे आत्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त, मेडिटेशन, विपश्यना, 26 वर्षाची ती कालखंडना. माझा विषय लांबे, फक्त स्मरण याकरता कोण चंदन सांगत होतो. चंदनाची सर्वात पहिली चंदन मूर्ती तिथे जगातली सर्वात पहिली. इसवी पूर्व 563 त्यांचा जन्म, इसवी पूर्व 483 ते गेले. कारण इसवी पूर्वचे काउंट करताना मायनस मायनस केल्या जात असतात आणि इसवी प्लस प्लस मध्ये असते. कळत, लक्षात आलं ना, मायनस आणि प्लस. आता किती चालू आहे, 2022. हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष. आज नवीन वर्ष ख्रिस्ती प्रमाणे नवीन वर्ष मानले जाते ना. हिंदू धर्मशास्त्राने चैत्र शुद्ध प्रतिपदा. बरीचशी माणसं म्हणतात मी धर्म मानतो, मी पंचांग मानतो, मी माझा, पण त्यांचा वाढदिवस ते तारखेला करतात. नाही कळलं, जिने आम्हाला गुण शहाणपणाचे मेसेज पाठवले, मी आज मानणारच नाही. तू म्हणू नको ना, पण मला कशाला सांगितलं, तू मला सांगावं एवढं काय, एवढं कसं काय वेळ आली माझ्यावर. माझ्या बोलण्याचा भाव होता तो. असू दे, जे मान्य केले की सरळ मान्य करणे. सप्ताहाच्या पुढे आपण तारखा टाकतो, मी टाकायलाच नाही पाहिजे. या तारखेपासून त्या तारखेपर्यंत, नाही कळलं, या तिथीपासून त्या तिथीपर्यंत टाकायला फॉलो तर फॉलो केलं पाहिजे. तुमच्या हातात गाडी अडत आहे, हे कशाप्रमाणे चालेल, तिथी आहे त्याच्यावर. जे म्हणते तुम्ही तिथल्या करणे हातात गाड्या काढून टाका. फॉलो करायचं तर परफेक्ट जमलं पाहिजे. इथं जगता कसं येईल. एखादा गुन्हा दाखल तो म्हणतो तारखेला जावं लागेल, नाही कळलं, तुम्हाला आता तिथीला जावं लागेल. कोर्टाने ठेवले का कोणी तिथी. माझं म्हणणे विनाकारण अवास्तव सोंगारू नका. निष्ठा ही निष्ठाच पाहिजे. फक्त निष्ठेच्या नावाकडे लोकांना उपद्रव देऊ नका. आपली निष्ठा असावी, ती फाडलं तरी निघावी, ती शिवलीच नाही पाहिजे अंतःकरणाला. अनिष्ट म्हणजे
निष्ठाच परिणाम. दुसरं उदाहरण सांगायची वेळ येऊ नये. आजही वारकरी संग्रहामध्ये निळोबारायानंतर गुरु शिष्याचं नाव सांगताय ना. तुकोबाराय गुरु शिष्याच्या परंपरेत निळोबाराय तुकोबारायनंतर सांगताना कोणाचं नाव? निष्ठेचं अनेक लोक म्हणतात. प्रमाण पाठ केलं लोकांनी. तुझं लागे ते बोलाविले कोणी, प्रार्थना होते, हे पाठ केले सर्वांनी. आणि तर महिन्याला गुरु बदलायला नाही कळलं. जे दररोज कीर्तन हे प्रमाण म्हणते त्यांचे गुरु महिन्यात 2 सारखे गुरु बदलते. बरं काय गुरु नाराज झाले? बरं गुरु नाही एवढ्या लवकर गुरुवांची कशाला भावना व्यक्त करावं? आमचे 2-3 मित्र गुरु झाले नाही कळलं. त्याच गुरुपौर्णिमेत रुसून बसलो आम्ही दोघं सोबत गाडीत. माझ्या शेजारी चेहरा पडला. मी का रे मिसळ खायची? तुला नाही महाराज गुरुपौर्णिमाच. गुरुपौर्णिमा तुला नाराज होतं काय नाही? तुम्हाला एकही शिष्याने स्टेटस नाही ठेवलं. ते नाराज झालं. त्याला खुश करण्याकरता मी साऊंड ओपन करून त्याच्या शिष्याला फोन केला. तुझ्या गुरुचा फोटो टाक ना. तो म्हणा ते का गुरु येत का? अरे थांब साऊंड ओपन साऊंड बंद करतो. थांबाय मला काय माहिती. मी केला होता स्पीकर. त्याला म्हणलं पण तू त्यांच्या संसद होता ना. तो म्हणला मी तेव्हा त्यांच्या संसद होतो तेव्हा त्यांना माझ एवढं पण येत नव्हतं. त्यांचे बोल माझ्यापेक्षा कमी होते. मला गेल्या कळलं. त्याचा विषय आम्ही फक्त स्मरण करून देतो. कसली निष्ठा हो? निष्ठा असते का? गुरुची निष्ठा त्याला म्हणतात आपल्या वाणीतून गुरुची निंदा कधी घडली नाही पाहिजे. तो दोष त्यांचा असू शकतो. त्यांना काय करायचं ते त्यांची लीला असतील. तुमचा तो अधिकार नाही त्याला नाव ठेवण्याचा. तुमचा अधिकार नाही. एखादा दोष तुम्हाला त्यांच्याकडे दिसा असेल पण तो त्यांचा नाही. तुकोबाराचा प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात सत्पुरुष स्वतःकडे दोष ठेवतो. तुकोबाराय म्हणतात साधू एखादा दोष ठेवतो कदाचित तो जगताचा उद्धार करू शकतो. तो जगत उद्धार करू शकतो. त्याकरता तुकोबाराय दृष्टांत फार गोड दिले. माझा विषयाला मी फक्त प्रमाण म्हणतो. तुका म्हणजे रोग वैद्याची अंगी नाही जगी उपकार. म्हणजे एक पोगा मेडिकलवर गेला डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेब असं जाऊन मला खोकला झाला. त्याने बेनाटी दिली बाटली पी बरं होईल. एका रोगावरती 1 बाटली त्याचा तर्क त्याने वाढवला. जर मला 1 रोग झालाय तर मला 1 बाटली दिली. ज्या त्याच्याकडे एवढ्या बाटल्या त्यात याला किती रोग आहेत? तुकाराम म्हणजे त्याला रोग नाही रे. तुझ्यासारख्या रोगीला घालण्याकरता त्याने संग्रहित ठेवले. दृष्टांत हा दिले. रोग वैद्याची अंगी नाही जगी उपकार. तसं साधूकडे एखादा गुण असतो दोष असतो. तो दोष त्याचा नसतो. कदाचित त्याच्या दोषाने देखील त्याचा अंत करून शुद्ध त्याला करून घ्यायचं असतं. लोकांनी नाव ठेवावं आणि त्याला शुद्ध व्हायचं असतं. जगाशी बरोबर सांगतो. गुरूंचा गुरुच्या ठिकाणी राहिला आपण आपलं काम करा. ते काय गेले हे काय गेले आणि त्यातल्या हा एक शिष्य परंपरेतला भाग सोडून द्या. आपलेच गुरु चांगले म्हणण्याच्या नंतर लोकांच्या गुरुवर नाव ठेवू नका. दुसऱ्याची कशाला तुलना करता? आपली आपली साधना करावी. आपलं भजन करावं. आपलं चिंतन करावं. आपण मोठे होण्याकरता प्रयत्न करावेत. आपला प्रॅक्टिस आपला रियाज आपलं गाणं आपलं बोलणं. 4 श्लोक एक्स्ट्रा म्हणावेत. 4 ओव्यात ज्ञानोबाची 9033 ओव्या येतात. अमृतांमध्ये 110 आहेत 810 आहेत. 27 अभंगाचा हरिपाठ आहे. चांगले 65 आहेत. बरं गाथा एवढं लिहिलेत ना ग्रंथ. ते ग्रंथ एका संताचा वाङ्मयाविषयी सापडतच. बरं सांगा तुम्ही बसलेल्यापैकी ज्ञानोबांचं चरित्र वाचलं असं जर मी कोणाला विचारलं तर एक हातवरती जायचं नाही बोलणं कळलं माझं. तुम्ही ज्ञानोबांचं चरित्र वाचलंय? कशाला परमात्मा लोकांना शिकवताय? तुम्ही तुकोबाराचं चरित्र वाचलंय? तुम्ही ऐकलं असेल कोणाच्या मुखातून? तुम्ही वाचलं का? अरे दिवसेंदिवस व्हॉट्सअप फेसबुक चॅटिंग इंस्टा चालू असतं. रात्र मोबाईल चालला. 1 तास वाचला ज्ञानोबा आहे. अरे कधी आम्ही निष्ठेनं ज्ञानोबा नाही तू अरे ज्ञानोबा तुक वाचलं नाही तर सावताबारा गोरोबारा हे चरित्र कधी वाचणार नाही. चरित्र आणि त्यांच्या गाथेच्या पारांत अरे गाथा पाहायला भेटलं नाही. आपल्या ग्रंथात सर्व ग्रंथ असावेत. कीर्तन करा म्हणजे तर सर्व असावं. फक्त काय कीर्तन मालिका नैमित्तिक त्या दिवसाला ते अभंग. जगाला नाव ठेवायच्या अगोदर आत्मपरीक्षण करावं. आपण खूप मायनस आहेत. आपल्याकडे परमार्थाचं कोणतंच अंग नाही ना. आपल्याला परमार्थाचं तुकोबा नीट माहिती आहे तर ज्ञानोबा नीट माहिती आहे ना. आपल्याला त्यांचं चरित्र फक्त जे संतांनी सांगितलं तेवढंच माहिती आहे ना. आपण ते कधी वाचले ते कधी शहानिशा केली. आणि ते चरित्र वेगळ्या भाषेत रचावं आणि जगात लोकांना ते कळावं. एखादा आपला स्वप्न पण पडत नाही असले आपल्याला. आपल्या फक्त एकच स्वप्न आहे तुकोबाराचा बाजार मांडायचा ज्ञानोबाचा बाजार मांडायचा. आपण आपल्या स्वतःच एंटरटेनमेंट करायचं. पैसे घ्यायचं संपलं उद्ध्वस्त करून टाकायचं. इथं अभंगाचा बळी दिला जातो कीर्तनात. ओव्यांचा बळी दिला जातो आणि संसार थाटला जातो. न वाव असतो. वेळेवाकडे अंग केल्या जातात. उड्या मारल्या जातात. छेडछेडू केल्या जाते. गादीशी कशाची निष्ठा हो? एकदा तर झोपताना एकत्र डोळ्या पाणी आल्या पाहिजे. त्या गादीने एवढे ब्रँडेड वस्तू दिल्यात हे का नाही? एकदा तरी त्याची निष्ठा बाळगावी लागेल. त्यामुळे जगाला सांगण्याच्या भानगडी पूर्ण नका. आपण लय मागेत आणखी परमार्थ आपल्या दूर अंतरावर दूर. ते फक्त तुम्हाला वाटतं हे परमार्थिक हे परमार्थिक. गळ्यात माळ घातलेली परमार्थ नाही घडत नुसता. परमार्थ एक स्वतंत्र अवस्था आहे. परमार्थ स्वतंत्र अवस्था आहे. ती चित्तावरती वरत असते. म्हणून तो भगवत भक्ताची 36 लक्षणं करत असताना अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करुण एवचे निर्मोह निरंकार समदुःख सुखशिमी पार्था दयाची ठाई वैषम्याची वात नाही रिपुमित्र दैसरीचा पडू
घरच्या उजेडू करावा पारखिया ऐशी नेनेची का पांडवादी पोतायचा तो खांडावा या गावागाली का लावणी जाणे केली दोघा एकची सावली पोरं जवळ ओबी म्हणताना लादायचं नाही आणि जी आपल्या पाठीतील लोकांच्या पाठी म्हणून तरी मनाला टाळायचं नाही. माझे गुरुजी वैकुंठशी गोलेबाबा म्हणायचे ओबी लोकाला पाठी तरी म्हणायची का कारण ती माऊलीची सुंदर ते ध्यान उभे विटेवर या भंग एवढा गोड म्हणला मी आता बुद्धांच्या तरी सांगताना की पांडुरंगाची मूर्ती ध्यानस्थ मूर्ती आहे. कुठेही जा पांडुरंग डोळे घातले ध्यानस्थ मूर्ती. वारकरी सम्राटची सर्वात पहिली साधना आहे मेडिटेशन. बसलोय आपण कधी डोळे झाकू कधीतरी डोळे झाकलेत आपण डोळे झाकले तर काय काढू कधी याचं कीर्तन पडलं त्याचं उठलं त्याचा पॉकर फुटला त्याचे कणिक मीच विसरून गेलो आज मी त्याला पाणीच दिलं नाही मेहरबानी डोळे झाकत नाही आपण तो खबर आहे सर्व पश्चातापरा कंडोळली आणि एकच वाक्य बोलले चंदन सांगत होतो सारनाथ इतकं चंदनाची सर्वात पहिली मूर्ती तिथे तस्कर चंदनाचा सुगंध अत्यंत प्रिय आहे. तो खबराचा दृष्टांत इथं थांबला. दुसरा दृष्टांत दिलाय चंदनाचे वासे धरतील नाक नावडे कनक नगडे हे नगडे पदवरती घ्यायचं सोनं नावडे नगडे चंदन नावडे बरं चला तुम्हाला पटेल असं बोलतो. सुगंध सुटल्या कोणी नाका झाकतं का ऐकते ना सोडत ना सुगंध सुटला अत्यंत सुगंधित नाका झाकतं उलट लोक कुठून आले वा सर्व तिकडं कशाच आहे पाहू तरी परफ्यूम मारतो काय स्प्रे मारतो काय बॉडी स्प्रे काय असं नाही वेगवेगळे परफ्यूम सुगंधाने माणसं प्रिय होतात. आमचे बाबा म्हणायचे सुगंधाकरता नाकापर्यंत फुल न्यावं लागतं दुर्गंधी नाक झाकले जात नसते सुगंध जर सर्वांना प्रिय तर मी सर्वांना प्रिय करणे पण तुकवराच्याच मनात भाव तयार झाला दृष्टांत गोडे पण चंदन लांबे. दुसरा दृष्टांत दिला उत्तरार्धामध्ये कोणता नावडे कनक म्हणजे सोनं सर्वांना प्रिय कारण सोनं अष्टधातूपैकी एक धातू आहे. सांगतो एकदा भजन करा विठ्ठला इथं सर्वांना जोरात टाळी वाजव एकदा फक्त महिला मंडळ वाजव आता पुरुष मंडळी आमच्या टाळ्या जोरातच आहे मनातून माझ्या दात खाऊन वाजली जर महिला मंडळ परत एकदा वाजव आता आपण राहू दे आता काय सांग वाजायचं बरं वाजवा काय नाही म्हणलो माघार पडली तर परत आपलं तरी पण दोष सांगू काय मी कीर्तन सांगतो नाही पण आज सांगू करू प्रश्न पडतो पण सांगू का पुरुषाची टाळी ही स्त्रियांपेक्षा जरी डोळ्यात वाजली तर ती कानाला गोड लागत नाही का कारण त्या वाजवण्यामध्ये अहंकार असतो वाजवण्यामध्ये अहंकार असतो. आता दोघं तिकडे आशा वाढलेले बस बोल आता बोल पुढे बोल मला मग त्याच्या चेहऱ्यावर तो भाव होता तुला बोलायचं का बोल हा वाजले हा बोल पुढे एवढा अहंकार असते स्त्रीचं अंतकरण शुद्ध असतं ना परिणाम करतो तो परिणाम होतो ना आपला अहंकार वाजवणं अहंकारातला असेल तर लोकांवर प्रभाव पडत नाही. लोक म्हणतात ना कधी कधी मी त्याच्यापेक्षा तयार येऊ पण तारखात नाही त्याला काय कळत नाही हो पण डायरी नाही पुढे तुम्ही समजू नका की लोक कीर्तनाच्या तारखा फक्त अभ्यासाने घेतात नाही हो 24 तासापैकी 2 तास चांगलं बोलणं चालत नाही लोकांना त्याकरता 22 तास पण चांगलं वागावं लागतं. त्याची निंदा करला एक कीर्तनात तुझ्या लोकांची निंदा मी एक चॅलेंज करत असतो महाराष्ट्रात माझ्या युट्यूबला कधी सर्च करा माझ्या 29 वर्षाच्या परमार्थामध्ये एका कीर्तनाचं मी कोणा विषयात नाव ठेवलं असेल तर परत फेटा बांधणार नाही. 29 वर्षात या जिबीर मी आणखी कोणाची निंदाच केलेली नाही आणि ती व्हावी ही तर ती मात्र इच्छाच नाही ती घडतही नाही सवय पण नाही लागत मला जर कळलं ना की महाराज मला नाव ठेवतात मी तरी त्यांची स्तुती करू का तो त्यांचा स्वभाव झाला माझा स्वभाव वेगळा आहे तर मला लोकांशी बोलायचं मी माझं वाणी कशी काळकू शकतो आपल्या साधनेचं ना आपल्या वाणीचं तप संपलं लोकांना काय हित करणार जगाला काय सांगणार नाही. आपण त्यातली त्यात वारकरी समाजातील सर्व क्षेत्रातील माणसाला विनंती करतो आपल्या मुखाचा तिळ मात्र निंदा नसावी नियती जो न्याय देईल तो न्याय देईल तो जसा देईल तसा देईल. कीर्तनाचा अभ्यास केला म्हणजे कीर्तन लागत ही भावनाच नाही काही फक्त वारकरी समाजाचं कीर्तन कळलं ना तरी चेहरा प्रसन्न राहतो तत्वज्ञानाचा स्वीकार सारखे होत असते. मी दुसरा दृष्टांत दिला कनक सोनं स्त्रियांना प्रिय असतं स्त्रियांना प्रिय असतं. तिसरा दृष्टांत देणारे बसणारे मी खाली अष्टधातूपैकी सोनं एक धातू आहे त्याचा आणखी एक चांगला गुण सांगतो आणि थांबतो.
सोन्याचा चांगला गुण कोणता माहिती का? त्याला सुवर्ण भस्म म्हणतात. जमणे महाराज पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे आता तुम्ही प्रयोग करू शकता तुमची इच्छा असेल तर. मी सांगत असतो कधी कधी, परत सांगतो तो प्रयोग. जर तुम्ही पिळ्याची अंगठी घेतली 24 कॅरेट पिळ्याची, न घट, जरा घट नसते ती पक्कडमध्ये पकडायची, सांडसमध्ये पकडी अशी पकडायची, स्टोवरती अशी गरम करायची. ती लालबुंद झाली की एवढं दूध घ्यायचं, थंड दूध, म्हणजे ती सोडून द्यायची. ती गरम आहे, दूध थंड आहे, ती दूध बुडाला गेली ती की थंड होईपर्यंत त्यातले कण सगळे त्या दुधात मिक्स होतात. तापलेली असते ती अंगठी. मग ती अंगठी थंड झाली की परत काढून घ्यायची, हातात घालायची. पण त्याच्यात जे कण उतरले ते दूध आपण प्यायचे, ते आपल्या बाळाला पाजवायचे. महिनाभर केला ना, महिनाभर जर असा प्रयोग केला, फक्त एक काम करा, पचलं तर प्या, नाही तर साधं पचायचं नाही. तुम्ही तिसरा प्रयोग करताना परत माझ्या नावाने ओरडतो, पचन तसं प्या. हा, कारण ते सोन्याचं दूध आहे ना ते. तुम्हाला सांगतो, महिनाभर जर तुम्ही तुमच्या पोराला असं दूध पाजलं तर त्याच्या बुद्धीची क्षमता वाढेल, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल, त्याची सुदृढता वाढेल. संभाजीराजे महिन्याला किलोभर असं सोनं खात होते. कसली पचन क्रिया असेल म्हणतो तो तेजस्वी चेहरा आणि तेजस्वी ताकद. काळाला ताकद नव्हती समोर यायची, असल्या मुठीत वज्र होतं. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धोरणाच्या पुढे युगंधर. 11 मार्च 1689 32 वर्षामध्ये 120 लढाया करणारा आणि एकही लढ्यामध्ये शत्रूला पाठ न करणारा राजा येतो. जगाच्या पाठीवरती असा पहिला राजा आहे ज्याचं शास्त्र तयार आहे, ज्याचं शस्त्र तयार आहे. कारण ज्याचं शास्त्र तयार असतं ते शस्त्र हातात घेत नाही, आणि जे शस्त्र हातात घेतं त्यांना शास्त्र कळत नसतं. संभाजीराजांचं शास्त्र तयार होतं, कारण त्यानं बुधभूषण हा त्यांचा 832 श्लोकांचा ग्रंथ आहे. मी 2008 साली वाचला होता. आजही आपण वाचा, कारण आजही संभाजीराजांनी सांगत असत आपल्या घरात तर पाहिजे तो. पण महाराष्ट्राच्या लोकांच्या घरात तर पाहिजे, आपण तो पाहायला नाही, त्याची मला जाणीव आहे. संभाजीराजाने लिहिलेला ग्रंथ, 4 ग्रंथ लिहिले संभाजीराजांनी. बुधभूषण, नखशिका, नायिका भेद, 7 शतक. ABC मध्ये जर गेला तर कधी आप्पा बळवंत चौकामध्ये तर घ्या, मागवा, वडू तुला पूर्व मिळतील कदाचित. घरात संग्रहित तर ठेवा, कारण ते आमच्या राजाने लिहिलेत म्हणून तरी. पाहिले नाही आपण आयुष्यात, फक्त कधी कधी मोठ्यापणा सांगतो लोकांचं ऐकून, कधी प्रॅक्टिकली जगत नाही, पण प्रॅक्टिकली गाथा म्हणजे की गाथा ज्ञानेश्वरीच. पकवादावरती आपण झूल टाकतो, चांगले कपडे घालतो. आता मी गडबडीत यायच्या राहत आलो कसं ड्रेस होत असताना बघा वेळ भेटला नाही, किती कधी परफेक्ट राहतो. पण आपल्या ज्ञानेश्वरीला मखमलीत वस्त्र असावं, का तिच्यावर जगणे आपल्या गाथीला मखमलीत वस्त्र असावं. आपण प्रवचनाच्या दिवशी गाथा पाहतो, नाही कळलं म्हणून ते खराब झालेले वस्त्र घेतो, तसंच लोकांच्या प्रदर्शन करतो. आपण स्प्रे मारतो, तर आता किती सुंदर असावे, त्याच्यावर तर जगणं ते तर प्राण आहे, प्राण. आणि थोडं स्पष्ट बोलू, रागीन पण बोलू का, तुम्हाला सगळ्याला मान फक्त टाळामुळे मान. जेवढे पक्वाज वादक आता पातीने स्वतःचे व्यवस्थित पक्वास ठेवण्याकरता झोली असते, त्यांची पिशवी असते सोबत, पावडरचा डब्बा असतो, दोन्हीकडे उपयोग होतो. चेहऱ्याला होतं कणिक, हातुडी व्यवस्थित बांधून त्याला झुली, शाईपुडी बांधली. किती किती दक्षता घेतात पक्वाजवादक. जेवढी पक्वादाची काळजी घेतात तेवढी टाळकरी घेतात टाळकरी. आपण तो टाळ महाराज आता उरलेले 2 दिवस इथं कुठतरी एक लाकूड बांधून ठेवू, त्याच लाकडावरती तो टाळा लागला पाहिजे. आजही वारकऱ्याच्या फडकऱ्याच्या परंपरेमध्ये फडकरी दररोज सकाळी स्नान जायचं तर टाळाला गंध लावल्याशिवाय कपड्याला गंध लावत नाही. तुम्ही जर टाळामुळे होतो असाल तर कीर्तन झाल्या टाळ खाली ठेवलाच नाही पाहिजे. आपण तो व्यवस्थित बांधून ठेवला पाहिजे, नाही तर तो व्यवस्थित कोणाच्या हातात दिला पाहिजे. ते पायावर येताना खाली कुठे बी टाळा दिसते सत्कार करताना दिसले पाहिजे ते, आणि आज तर अजिबात दिसले पाहिजेत. सकाळपर्यंत काय घडी तुमचं पाहून घ्या, नाही कळलं. हा, मी कशाला काय सांगू, मी का तुम्हाला थोडं काय काय म्हणणार आहे. पण स्वतः आपण ज्याच्यावरती जगतो त्याच्याशी निष्ठा ठेवला की नाही, तुमचं जगणं त्या सिस्टीमवरती. तुम्ही माणूस बसले ना का ते कोणी, जरी एखाद्याला कळलं त्याच्यामध्ये विक वाढवायचं का ट्रबल वाढवायचं का गेन वाढवायचं की बेस वाढवायचं हे कळलं तर तुम्ही त्याला म्हणा तू हात करून खूप बिघडून टाकशील. आता त्याला लाख रुपये घालवले, नाही कळलं. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्या वस्तू हात लावून देतो. आपण आपला मोबाईल कोणाच्या हातात देत नाही, त्याला म्हणतो देण्याबद्दल नाही, पण तू बटन चुकीचे दाबले तर फॉर्मेट होईल. मग जर वस्तूवरती प्रेम करतो तर मग टाळावर प्रेम केलं पाहिजे, नाही टाळ करायला. आपल्या टाळावर एवढं प्रेम केलं पाहिजे की त्या टाळाने देखील आपली वाट पाहिली पाहिजे. तो टाळ वाजवताना तुम्हाला न्याय देईल, तुमच्या चाली त्याच्यामुळे आठवतील, तुमच्या चाली लोकांना गोड लागतील. ती चाल एक दिवस बंकट स्वामी महाराज जसं चाल म्हणायची तर माऊलीची समाधी डोलायची, तसं या टाळाच्या भजनाने माऊलीची समाधी डोलली. पहिला
तुकोबा म्हणतात न्यायदेवाला माझा विषय रांबेल, कणक ते सोनं जर खाल्लं तर माणसाला ते प्रिय. तुकोबा म्हणतात मग सोनं प्रिय, चंदन प्रिय. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, मी का प्रिय नाही. आणखी एक चांगलं वाक्य सांगतो, दुसऱ्या चरणात जातो. त्या सोन्याचा आणखी एक प्रयोग सांगतो. एखाद्या नपुंसक व्यक्तीला जर वर्षभर असं सोनं खाऊ घातलं तर वर्षानं चेक करा, त्याच्यामध्ये पुरुषत्वाचे गुण येते, एवढी ताकद सोन्यात, प्रचंड सोन्यात ताकद असते, कल्पनेच्या बाहेर. तो कोणा म्हणतात सोनं प्रिय, चंदन प्रिय. पण इथं सोनं सर्वांना आवडत नाही, काहीच्या गळ्यात नसेल, कोणी म्हणे मी वर्षभर घातलंच नाही. दोन्ही दृष्टांत तुकोबाला कमी वाटले. सर्वांनी तुकोबाने सर्वस्रोत आपल्या सिद्धांताला प्रतिपादन करण्याकरता अभंगात तिसरा दृष्टांत दिला दुसऱ्या चरणात. सागरेची गोडी सारखी सकाळ, सागरेची गोडी सारखी सकाळ, सागरेची गोडी सारखी सकाळ, सागरेची गोडी सारखी नाक नावडे कणक नगडे. हे एक दृष्टांत राहिला, अर्ध्याच मिनिटात सांगतो आणि खाली बसतो. तिने दृष्टांत एक सिद्धांत होता. चंदनाचा दृष्टांत, साखरेचा दृष्टांत आणि सोन्याचा. सोनं आणि चंदन कळलं. तुकोबाने विचार केला चंदन दूर आहे, सोनं सर्व लोक घालत नाहीत अंगावरती. पण तिसरा दृष्टांत देताना तुकोबाने साखरेची गोडी सारखी सकळा, 4 शब्द वापरले. कोणते? थोरा, मोठ्या, बाळा, धाकुटिया. याचा अर्थ असा होतो छोटा मोठा, गरीब श्रीमंत. मी अंगावरती सोनं घातलं नाही असं म्हणणारे इथं 2-4 माणसं सापडतील. मी चंदन अंगाला लावलं नाही आणि पाहिले नाही असं म्हणणारे माणसं सापडतील. पण या मंडपात असा एखादा माणूस आहे जो म्हणेल मी साखर खाल्ली नाही. एक तरी तो आता खात नसेल डायबिटीस मुळे. माझा एक मित्र आहे, त्याचा बाप कारखान्याचा चेअरमन आहे. पोतेना साखर खातो पण साखर खात नाही. नाही कळलं तरी गेल्या कळलं. साखर खातो तो महाराज, पोतीची पोती साखर खातो पण साखर खातो डायबिटीस. तो कोणता प्रत्येक जणांनी साखर खाली का नाही. मग तू कोणता साखर जर सर्वांना गोड लागते तर माझ्या स्वतःचा शुद्धांत कर असताना मी सर्वांना प्रिय का वाटत नाही. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जन्म. साडेआठ वाजले. खरं तर 8:30ला थांबेलच असं मी महाराजांना म्हटलं होतं. अभंगाच्या सर्व अर्थासह मी 8:30ला थांबेल, काळजी करू नका. जरी मी उशिरा उभा राहिलो असेल तरी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचा वेळ घेतला, असा खूप मोठा अन्याय केला मी तुमच्यावरती, असंही काही मनाला बाळगू नका. असं उशिराच झाला. खरं तर मी महाराजांना म्हणणार होतो आणि म्हटलो होतो, पण ते या म्हटल्यामुळे थांबलो. नाही तर मी त्यांना एक वाक्य सांगितलं की कोणातरी उभं करा. कारण मी धावपळ पूर्वीसारखी करणं शक्य नव्हते. एक तर अगोदर धावपळीच्या नादानेच खेळ मागलेला आहे. पण तरी ते म्हणले आम्ही अर्धा तास वाट पाहतो पण या, कारण लोक थांबले. आणि मला तुम्हाला वेटी झाल्याचा काही स्वभाव नव्हता. तिथं वाटेने प्रचंड मोठी ट्रॅफिक जाम झाली. नेमकी आता थोडी जास्तच झाली. पण उशीर झाल्याबद्दल सर्वांना क्षमा व्यक्त करतो.
क्षमा याचना करतो सर्वांना धन्यवाद. विठ्ठल मावळ परिवाराच्या वतीनं विठ्ठल परिवार मुळामध्ये जवळजवळ महाराष्ट्रात सर्वांना तर माहिती झाला आहे, माहितीच आहे सर्वांना. कारण त्यांचं जी सोशल मीडिया एवढी ॲक्टिव्ह आहे, इथं होणारी प्रत्येक घटना, त्याचे फॉलोवर्स, त्याचे सबस्क्रायबर, जेवढी लोक ती सर्वजण अत्यंत प्रचंड चांगली आहेत. इंडिव्हिज्युअली ते प्रत्येकाच्या फॉलो घेत असतात, प्रत्येकापर्यंत मॅसेज करणे वाट. मी तुम्हाला सांगू का, त्यामुळे मला तुमची पत्रिका मला याच्या अगोदर लोकांनी पाठवली, लोकांना तर पाठवलीच होती, प्राचीन वरीनं तर पाठवलं मुलीनं सर्वांनी. पण खेड तालुक्यात तुम्हाला पहिली पत्रिका आली खेडमध्ये. तिचं 2 कारण होते. तालुक्यात सप्ताह म्हणून पाठवलं नाही, कारण त्याही लोकांचं अण्णावरती प्रेमी म्हणून. अण्णांनी पक्षविरहित पदविरहित काही माणसं जोडलेली आहेत, काही माणसं जोडलेली आहेत. अण्णा आमदार होण्याच्या अगोदर माझी होती प्रचंड प्रेमानंच. कारण मला चांगलं आठवतं, जिथं जिथं कीर्तन असेल त्यांना फक्त निरोप दिला ना, शुद्धमत कीर्तन बरोबर माझा मला फक्त 10 मिनिटं थांबा, मी आलोच, भेटून तरी जातो. जिथं असाल तिथं येणे भेटणे. पूर्वीच्या काळात ते सर्व गावाचे गाव दत्त घेणे, जिथं जाल तिथं गेले की काम झालं काम. त्यांचे बंधुराज सप्तमध्ये एवढी मोठी मदत करता सुधाकर भाऊ. कारण मला पाठीमागे बऱ्याच जण, मी इथे येण्याच्या अगोदर मला दिलीप महाराज असतील, नितीन महाराज असतील, ही सर्व मंडळी सांगतच होती की सुधाकर भाऊंचं याचं एवढं मोठं योगदान आहे. म्हणून हा सगळा परिवार एकंदरीत आज या सप्ताहाचं 4थं वर्ष चालू आहे. मी शब्द देतो आपल्या सर्वांच्या पुढे, तुकोबराच्या साक्षीनं या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण होणार आहे. तुकोबरानेच करून घेऊ. आणि तुकोबरा दुसरी एक प्रार्थना करतो, त्या 100 वर्षी सगळे तुम्ही पाहिजे. मला बी ठेवा ना, मला ठेवा. नको कीर्तन राव देव कीर्तनचं म्हणून, त्या कीर्तनचं काय असतं ते होईल नाही होईल जाईल ते कुठे होतं. जगू दे 10-5 दिवस, मी तर काय एवढा नाही केलं तुझ्या. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. तुकोबरांच्या प्रति कृपा करू. जाता जाता का होणार परमार्थाचा अर्थ आपल्या सर्वांना कळू. एकदा तरी तुकोबरा करता आपल्या डोळ्यात दिवसातून पाणी आलं पाहिजे. एकदा तरी दिवसात म्हणून तुम्ही, वर्षात नाही, तसं तर तासाला आलं पाहिजे. इथं माणसं पक्षाची निष्ठा बाळगतात, तर संप्रदायाची निष्ठा आपली दिसलीच पाहिजे. आपल्या बोलण्यात एक पुढच्या वर्षी थोडासा बदल करता आला तर जांभळे महाराज का दिलीप महाराज, पुढच्या वर्षी बदल करा थोडासा माझ्या इच्छेनुसार. म्हणजे तुमच्या तुम्ही निर्णय घ्या, फक्त इच्छा व्यक्त करतो. पुढच्या वर्षी असा एक प्रयोग करा. माझा एक संकल्प डोक्यातला, तो तुम्ही करावा अशी इच्छा आहे. तर तुम्ही ऐकायला मंडळी ऐकणार आहे. ज्या ज्या कीर्तनकाराची आपण तारीख घेतो त्या व्यक्तीला फक्त फोन करताना एवढंच म्हणा, महाराज आमच्याकडे सप्त्याचा टायमिंग, आता मला माझा बिघडू दे, दुसरा सांगा. तरी मी माझं काम कंप्लीट केलंय, तुम्हाला माझं सांगतो मला काय म्हणायचं. त्या कीर्तनकार सांगा आमचा सप्ताहाचा टायमिंग आहे 6 ते 7:45. तर 8 नका सांगा, त्याला 7:45 सांगा. आणि त्याला सांगा आमच्याकडे प्रथा आहे, आम्ही तुमच्या पुढे कंसात एका संताचं नाव टाकणार आहे. उरलेल्या 15 मिनिटात माऊलीचं भजन झाल्यानंतर 15 मिनिटात आम्हाला ज्ञानोबा ऐकायचे. आणि ते ज्ञानोबा असे संक्षिप्त सांगा तुम्ही. आणि संक्षिप्त सांगा, पण कोणते सांगा. ज्ञानोबराचा जन्म कोणत्या तिथीला झाला, कोणत्या तारखेला झाला. जसं 15 ऑगस्ट 1275 ज्ञानोबरा जन्मले, 27 नोव्हेंबर 1296 ज्ञानोबाने समाधी घेतली, 22 वर्षाचा कालखंड. म्हणून 1296 अधिक 725 बरोबर 2021 समाधी 16 वर्षी 725 होता. असे 15 मिनिटं मला ज्ञानोबा ऐकायचे. दुसऱ्या दिवशी कीर्तन करताना आम्ही तुमच्याकडे तुकोबराचं नाव टाकणार. 15 मिनिटं तुकोबरा ऐकायचे. पण तो गोरोबा काका 15 मिनिटं, मुक्ताबाई एखादी लेडीज कीर्तन करत असेल तिच्याकडून जनाबाई, 7 दिवस महिला असतील तर महिलांची. पण 15 मिनिटं या करता का किमान त्याला सांगायचे म्हणून, किमान त्याला सांगायचे म्हणून तरी नाही कळलं. त्याला हे सांग, माऊलीचा प्रसंग नाही सांगायचा, प्रसंग सगळ्या कीर्तनकारा पाठ. त्याला सांगा माऊलीचा इतिहास सांगायचा की माऊलींचे टोटल ग्रंथ किती, त्यांच्या ग्रंथांचे ओवे अभंग किती, त्यांची फिलॉसॉफी काय, आणि त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांचं कार्य, हे 15 मिनिटात सांगायचे. उगा एक दृष्टांत सांगितला रेड्याचा याचा हिंदीचा तो पाठ सर्वांना. त्यामुळे त्याला प्रॉपर हे कळतो की मग गुगलला सर्च करेल, ज्ञानोबाचं संशोधन करेल की सर्वांमध्ये असल्या ज्ञानोबा जन्मले. असे 7 दिवसाचे चरित्र 7 वक्त्याला द्या. त्यामुळे काय होईल, आजही बहुतांश लोकांना प्रॉपर ज्ञानोबाचे कालखंड माहितीच नाही, कोणाला माहितीच नाही. महाराष्ट्रातल्या चांगल्या कीर्तनकारांनी त्याची एवढं मोठं चूक केली बोलण्याच्या नादात. त्यानं सांगितलं ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरी नाव नाथाने दिलं. चांगला वक्ता प्रसिद्ध. मला वाईट वाटलं. मित्र होता, नावेला मला त्याला फोन करून सांगायला म्हणलं, बाळा तुझ्या माहिती करता सांगतो, ज्ञानोबाच्या समाधीचा एक अभंग आहे, देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही तर असो. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावर. पुढे अभंग म्हणायचा फक्त एक कडव म्हणतो सर्वांच्या पाठातलं, जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी फिरली.
नामदेवाचा अभंग या नावामध्ये तलोकला दिनकर. नामदेवाने ज्ञानेश्वरी शब्द त्या काळात उच्चारलाय. पण संत नाथांचा कसा संबंध असेल? नाथाई जन्माले 1533 ला. नाथरायांनी समाधी घेतली 1599 ला. 66 वर्षी नाथराय जगले. 1599 नाथराय गेले आणि 1608 ला तुकोबरा जन्माला आले 4 फेब्रुवारी. म्हणजे नाथांच्या समाधीनंतर अवघ्या 9 वर्षांनी तुकोबराचा जन्म आहे. अवघ्या 9, फक्त 9 वर्षात तुकोबरांचा जन्म आहे. 100 वर्षे कशाला घालवताय? तिथे पाठ करा, तारखा पहा. अरे कशाला अनसोक्तपणे काही बोलून कसं चालेल? अभ्यास करणारा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये सध्या. नवोदित कीर्तनकार प्रचंड अभ्यास करतात, त्यांना सांगावं लागेल ना. त्यामुळे प्रत्येक वक्त्याला ही जग असं जर करता आला प्रयोग, दिलीप महाराज हा नवीन प्रयोग सांगितला, असा जर वेगळा प्रयोग करता आला तर कदाचित बसलेल्या लोकांना चरित्र पण ऐकायला भेटेल. उगा हाणल्या उड्यान केलं मजा तुम्ही झाली टाळी वाजली. आजच होणार होता बाळा 11 सेकंदात गाडा. ते तिथं ठीक आहे, पण इथं पडून कसं चालेल? तेवढं माझी कळकळीची विनंती असेल की संत चरित्र गेली पाहिजे. वारकरी सम्राट टोटल संत किती हे पण लोकांना माहित नाही. बहिणाबाई यांच्या अभंग माहित नाही, गोरोबा नाही, कानोपात्राचं चरित्र येणं ऐकलं पण नाही कोणाच्या मुखातून. संत मीराबाई कदाचित आज तुम्हाला माहिती झालं असेल महाराणा प्रतापची चुलती होती. संत तुळशीदास ऐकताना डोळ्याचं पाणी सुन्न होऊन जाईल. हे ऐका हे केलं पाहिजे. आणि वक्त्याला आपणच अन्यथा तो म्हणला का जमणार नाही, तारीख घेऊ नका. नाही म्हणत असं तर तारीख घेऊ नका. या करता काम आहे ते सांगणं. आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला इथून त्याची सुरुवात होऊ द्या. वारकरी समाजाचे संत पहिले यांना कळू दे, असा भाव व्यक्त करतो. अधिक बोललो, सगळ्यातला थांबलो होतो, पण धन्यवाद. परत एकदा तिन्ही मान्यवरांना धन्यवाद व्यक्त करतो. अण्णाच्या भावाला आणि आमचे दिलीप महाराज असतील, नितीन महाराज असतील की आमचे गणेश महाराज असतील, या धन्यवाद. इथं आलेले सर्वही ज्येष्ठ कीर्तन यांचे बजरंग महाराज असतील, दोन्ही पकववादक अविनाश महाराज असतील, विशाल महाराज असतील, महाराजांकडे धन्य महाराजांकडे मी कीर्तन केली पुष्कळ. त्यांच्या गावाचं पुष्कळ कीर्तन केली. ते प्रेम करतात माझ्यावरती. महाराज आपण आता जिल्ह्याचं अध्यक्षपद करतायत, एवढं मोठं काम करतायत. संप्रदायाच्या वेगवेगळ्या संघटनेवरती पद करत असताना कोणत्याही संघटनेतून कोणत्याही क्षेत्रातून आपल्याला संप्रदायाचं काम करायचं एवढा मुख्य उद्देश असू शकतं. विविध काम त्यामुळे सर्वांना विनयकरीपासून सर्वांना धन्यवाद. मला वेळेत पोहोचते करणारे आमचे विठ्ठलमास पारखी, कौतुक आहे त्यांची मुलगी आहे. ती गाडीत होती बारकी म्हणून आम्ही थोडंसं जास्त स्पीड आलो नाही, हे पण तुम्हाला सांगतो. आणि ती तिच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या एवढ्या चांगल्या पाठ आहेत. जे तिला उभा केल्यानंतर म्हणावं जय जय शुद्धे, ते एवढी शुद्ध म्हणती ती. इथं बरेचसे लोक शुद्ध म्हणताना बेशुद्ध होते. ती अशी ऑब्झर्व करते. ती आता बोलणार नाही, गाडी बसल्या त्यांना काहीतरी सांगत. पण इथं नियोजित कीर्तन करा, काही मुली कीर्तन करत आहेत, काही पेटी वाजवत आहेत, प्रसादान म्हणत आहेत. तर सर्वांना धन्यवाद. माईक सिस्टीममध्ये त्यांना धन्यवाद. माता भगिनी पुरुष म्हणजे सर्वांना धन्यवाद. सर्वांनी सर्व कथा जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल जय जय विठ्ठल.